सांगून थकला हिचा बाप. ए पोरी, पोरी नवरा पती हा कोण आहे? पती हा पती देव परमेश्वर आहे. आणि तू आपल्या घरी असे भांडण करशील, त्याला मारशील, हा तर तो तिचा बाप तिला सांगून राहिला की मर्यादा म्हणजे मर्यादा जिथपर्यंत आहे तेथच राहायला पाहिजे. असं तू मर्यादेच्याही पलीकडे जात आहे असा बाप समजावून सांगितलं. पण हे तिने समजत नव्हती आणि म्हणून तुझी वागणूक पाहून हिची वागणूक मोठी खराब, हिची वागणूक पाहून हिच्या भावानं कोळपलं. भावाने झोडपलं करत कशी असं? मग भाऊ बर्दाश्त करण का? नाही. भाऊ बर्दाश्त करण का? त्याची बहीण जर त्याच्या त्या जवळले मारत असल तो भाऊ बर्दाश्त करण? आज तुनं मारलं, उद्या माझी पत्नी मला मारल असा तो भाऊ म्हणायला लागला. आणि तेव्हा त्या भावानं तिने पक्क कोडपलं नाही म्हणत. मारू द्या. हिची वागणूक पाहून हिच्या भावानं कोडपलं. या बाईनं नवऱ्याला, या बाईनं नवऱ्याला काही काळीनं जोडपलं. या बाईनं नवऱ्याला काही काळीनं जोडपलं. या बाईनं नवऱ्याला काळी काळीनं जोडपलं. या बाईनं नवऱ्याला काळी काळीनं जोडपलं. मग सांग अशा बाईचा मान होईल का? या बाईची शान राहील का? चार चौकामध्ये ह्या बाईचा मान नाही राहू शकत. अशा बाईचा जे बाई आपल्या नवऱ्याला तुच्छ देखते, चार चौकामध्ये मारते, ते बाई कशी असेल? मारखोंडी बाई. म्हणून चार चौकात कसं राहायचं आहे काय म्हणतो शेवटला कळवायचं. आमचे मित्र हावरे साहेब मुक्काम खुरजगाव तहसील सावले यांच्याकडनं 100 रुपयाचं भेट आलेला आहे. धन्यवाद. लाख शुक्रिया. चौघात नाही मान उतरून गेली शान. आणि स्वतः वानवते जीवाले कुटुंबात नाही राहिला तिचा झाला अपमान. म्हणजे कुटुंब सुद्धा कुटुंबदारी लोक तरी तिला दूर करायला लागले. कारण आज तुनं केलं उद्या दुसरी पोरगी करत म्हणून तिची मर्यादा ठेवली नाही. आणि मग शाहीर केशवने हे बोल, शाहीर केशवने हे बोल अनुभवाने पैसाळलं. अनुभव लावलाय मी या गाण्याला. अनुभव लावलाय, जबरदस्त अनुभव आहे. पण तुला ते ओळखायचा आहे.
का मारलं त्या नवऱ्याला? तो नवरा कोणता मार खाणार? मार खाया तो आई बाप कोणते तिला सांगणार हा. ते सासू सासरे कोणते? असं शाहीर केशवने हे बोल अनुभवाने पडताळलं. या बाईनं नवऱ्याला काळीनं जोडपलं. या बाईनं नवऱ्याला काळीनं जोडपलं. तर प्रिय प्रेक्षक बांधवांनो, आमचा वेळ ते समाप्त झाला. आमच्या ताई सुरमाताई बार सागळे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील सुंदरशी. अजून होऊ द्या आणि नंतर बाईला राहून द्या. ठीक आहे? ये सुंदर गाणं सादर करतोय का? हा तसेच अरुणजी राऊत बोधनी हा उपाध्यक्ष साहेब यांच्याकडनं आमच्या पार्टीला 501 रुपयाचे पारितोषिक मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. ऐका, आहो नवल झालं गावात. कुठं? पोतनी गावात. बोधनी गावात. बरं अहो नवल झालं गावात. एक कधी आली भावात. कधी कधी बोधी कसं कसं डोंगरेच्या गावात अहो नवल झालं गावात. आणि कधी आली भावात. आई व कशी काली एक म्हातारी मेली. कशी काली एक म्हातारी मेली. खोट काय सांगू भाऊ का मार्यानं दुनिया गेली. 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 हो कशी कशी वा पण तो वारा कोणता असेल? वाऱ्यानं दुनिया जाईल का? नाही. पण वाऱ्यानं दुनिया उठून पडाली. हे बाई आता याचा उलगडा करण. आणि म्हणून काय झालं आई? काय झालं? मगरीनं बसली लावाले कुकू. घोडपळ म्हणे मी पतीवर घोरपड म्हणे मी पतिव्रता. पतिव्रता म्हणे घोडपळ. पतिव्रता मुसर देवता. हे खूप खपले नाही राहते का तुझ्या पाठीवर? हे घोडपळ म्हणे. आणि मेनकी मनात खुदकन हसली. जन्म गेला तिचा नवऱ्य करता करता. मेंढकीचा हो मोठी फर्राच होती मग एवढीशी मेनकी. हा आणि मग तिचा जन्म गेला नवरे करता करता. माझे मा एवढे नवरे केले? एका बैलाला बांधून चारे. मरतो एका बैलाला बांधून चारे. आणि खाण्यात झुंपला तेली. आव खाण्यात झुंपला तेली. खोट काय सांगू भाऊ का वाऱ्यानं दुनिया गेली. 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 आणि मग एका बैलाला बांधून चारे. खाण्याचा झुंपला तेली. हे माय मरते त्या तेल नाही का होतो तेली. केली त्याने त्या घाण्यात झुंपला तेलाच्या घाली. माझे मा बैलाला बैलाला आणि मग अहो आंधळ्याच्या खांद्यावर लंगडं बसलं. आणि ते पहिलं पाहून खिजलं. आणि म्हातारी बसली पेसात कलाले. त्या दोघांचं
तुझं माझे मा पुऱ्या गोल्या चरचर झाले आंघोळच झाली झाली का नाही हो माथारी बसली पेसाब कराले त्या दोघांचं ही अंग भिजलं बाबा पंधरा हाती कोलता देऊन बंद नाही का माकड हा काटोड्या ऐकलं त्या 15 हाती कोलता देऊन मग त्या वांझ्याची बोलवण केली ओके माय अशी कशी केली हो वांझ्याची त्या वांझ्याची बोलवण केली खोटं काय सांगू भाऊ का वाण्यानं दुनिया गेली 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 तर याच ठिकाणी माझा राऊंड समाप्त झाला आहे सुरमाता येतील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील बघा